नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. सर्व मित्रांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा जॉब तुम्हाला नागपूर येथे असणार आहे. तर बघू शकता काल दिनांक 17/2/2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, शॉर्ट लिस्ट लागणार आहे की नाही, महिला भरू शकत का आहात की नाही, किंवा पुरुष कोण भरू शकतं, डिटेल्स मध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या जाहिरात बद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कोणत्याच प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी पदे 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी व 8 उमेदवारांची प्रत्यक्ष यादी तयार करावयाची आहे. तर म्हणजे एकूण पदं तुमची या ठिकाणी किती भरली जाणार आहेत? एकूण 36 पदे भरली जाणार आहेत आणि 8 मुलांना याला 9 मुलांना इथे वेटिंगला ठेवले जाणार आहे. 2 वर्षामध्ये ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर पुन्हा या 9 जणांना बोलवले जाईल. ही जाहिरात एकदम चांगल्या लेवलची आहे. नाहीतर तुम्हाला जर तुम्ही काही जाहिराती बघितल्या 1 ते 3, 2-3 अशाच जागा असतात, परंतु येथे तब्बल 36+ जागांची ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. बघू शकता ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता आणि निकष अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. आता सर्वात महत्वाचा पॉइंट, आता काही अर्ज ऑफलाईन राहत होते, तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन नसून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्या संदर्भात निवड यादी, प्रत्यक्ष यादी व ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रिक्स एस, आता 2 वर्षाची मर्यादा राहील, म्हणजे 2 वर्षापर्यंत कधी त्याच्या वेटिंग लिस्ट लागतील, निवड यादी लागेल, ते तुम्हाला अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला लागेल. तुमचं वेतन पे लेवल मॅट्रिक्स S3चं पेमेंट असणार आहे. स्टार्टिंग पेमेंट तुमचे 16,600 ते 52,400 असणार आहे. आता काही मुलांचा प्रश्न आहे, एवढेच पेमेंट भेटेल का? नाही, तर त्यांनी अधिक नियमानुसार जे उच्च न्यायालयाचे जे रूल्स आहेत आणि जे अलाउन्समेंट आहे त्याच्यानुसार तुमचं पेमेंट भेटेल. हे 16,600 हे फक्त बेसिक पेमेंट आहे. जर सर्व इतर भत्ते मिळून जर तुमचं पेमेंट जर येथे जर बघितलं, तर ते येथे 28,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. एकदम चांगलं पेमेंट तुम्हाला भेटेल. आणि ज्या अनाउन्समेंट आहेत, जे फॅसिलिटी आहेत, त्या उच्च न्यायालयाच्या एकदम चांगल्या आहेत, त्या तुम्हाला चांगल्याच भेटतील. आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका एल क्रमांक बघू शकता 1137/2018 सह जनहित याचिका क्रमांक 72/2018 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी 4% पद म्हणजेच एक पद राखीव ठेवण्यात आलेले आहे. 36 पैकी 35 पद या ठिकाणी ऑदरसाठी आहेत आणि एक पद हे दिव्यांगाला ठेवण्यात आलेले आहे. येथे त्यांनी पॉइंट कव्हर करण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये आक्षेप कोणी घेऊ शकत नाही, हा देखील पॉइंट लक्षात घ्या. आता मुलांचा जो दुसरा प्रश्न असतील का, या 36 ज्या जागा आहेत त्या कॅटेगरीनुसार कुठे आहेत, SC ST OBC EWS वगैरे ओपन अशा कुठे आहेत? तर सर्वांना एकच सांगायचं आहे, ही उच्च न्यायालयाची जी भरती असते याच्यामध्ये सर्वांसाठी समान न्याय दिला जातो आणि येथे जागा कॅटेगरी वाईज नसतात. सर्व जागा ओपन मधून भरल्या जातात. सर्व म्हणजे सर्व सर्व कॅटेगरीचे एकत्र ज्या ठिकाणी जास्त गुण ते सिलेक्ट होतात. येथे आरक्षण दिले जात नाही, वेगळ्या वेगळ्या कट ऑफ लावला जात नाही, हा पॉईंट लक्षात घ्या. आता फक्त वयामध्ये थोडा डिफरंट असतो. अराखीव म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी, अनुसूचित जमाती ST कॅटेगरी, इतर मागासवर्ग म्हणजे OBC प्रवर्ग, महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेला विशेष मागासवर्गीय उमेदवार जे 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. ओपनवाले 18 ते 38. आणि बघू शकता विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, न्यायालयात शासकीय जर कर्मचारी जर असाल तुम्ही आधीच, ते 18 ते किती वर्षापर्यंत, तिथून किती वर्षापर्यंत तुम्ही, किती वय जास्त असेल 18 कंप्लीट पाहिजे, तिथून किती वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला जर कंप्लीट जर बघितला, कोणत्याच प्रकारचे तुमची शंका राहणार नाही. आता इथे पॉइंट आलेले आहे शैक्षणिक पात्रतेचा. तुमचं शिक्षण किती झालेले असावे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, बघू शकता, उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा.
आता हा 7वी पास असणे गरजेचे आहे. 7वी पास असणे गरजेचे आहे. आता मुले म्हणतील का मग आमच्याकडे 7वीचा जो रिझल्ट आहे, 7वीचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट नाही, तर फॉर्म कसा भरायचा? तर जो फॉर्म भरायचा व्हिडिओ आहे, तो आज रात्री 8:30-9 वाजता येऊन जाईल. त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल, जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाईल. फक्त 10वी पास 7वी पास असणे गरजेचे आहे. तेथून पुढे कितीही शिक्षण झाले असेल, तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. आता एक वरचा एक एक मिनिट, एक पॉइंट कुठे गेला? हा ठीक आहे, डायरेक्ट 2 पॉइंट घेतलेला आहे त्यांनी. तर ठीक आहे. उमेदवाराला मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे. आता सर्वांनाच मराठी भाषा बोलता येते, वाचता येते, लिहिता येते. एकदम कॉन्सेप्ट आहे. 7वी पास मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सदृढ आणि निर्व्यसनी असावा. म्हणजेच सांगायचं एवढं की तो उमेदवार जरा धडधाकट असावा आणि त्याला काहीच व्यसन तंबाखू, दारू, गांजा वगैरे अशा प्रकारचे कोणते व्यसन नसावे असं त्यांनी म्हटलेले आहे. त्याच्यानंतर ब पॉइंट म्हटलेला आहे, पात्र उमेदवाराकरिताच्या अटी. अट काय आहे? शिक्षण तर बघितलं आपण, 7वी पास पाहिजे उमेदवार. एक पॉइंट म्हटलेला आहे, उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अधिवास प्रमाणपत्र आवश्यक. म्हणजे तुमचं डोमिसाईल, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल असणे गरजेचे आहे आणि उमेदवार महाराष्ट्रातला असणे गरजेचे आहे. बघू शकता, उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. करार, आता हा करार काय आहे? तर याच्यामध्ये सांगायचा पॉइंट एवढाच आहे, जो करार म्हटलेला आहे, आता करार लिहून घेतला जाईल की तुम्ही मध्येच हा जॉब सोडून जाणार नाही. असे वेगवेगळे जे करार आहेत ते तुमच्याकडून लिहून जाते. करार करण्यास तुम्ही सक्षम असले पाहिजेत. असं काहीतरी क्रायटेरिया असेल न्यायालयाचा, की तुम्ही हा जॉब केल्याच्या नंतर 5 वर्ष, 3 वर्ष हा जॉब सोडता कामा नये, असा करार असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता, उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले नसावे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणताही फौजदारी गुन्हा म्हणजेच पोलीस कंप्लेंट वगैरे तुमच्यावर नसणे आवश्यक आहे. कोणत्याही न्यायालय, एमपीएससी बघू शकता, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरविलेले नसावे, एवढंच म्हणणं आहे. उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविलेले नसावे किंवा त्याच्यावर कंप्लेंट वगैरे नसावी, हे देखील त्यांनी म्हटलेले आहे. आता व्हिडिओ जास्त मोठा होण्यापेक्षा जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगतो. आता सर्वात महत्वाचा मुलांचा जो पॉइंट आहे, याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट होईल की नाही. तर बघू शकता, क पॉइंट दिलेला आहे जाहिरातीमध्ये, उमेदवारांची अल्पसूची त्यालाच शॉर्ट लिस्ट म्हणतात. आता ही शॉर्ट लिस्ट कशाच्या बेसवरती, 10वीच्या मार्क्सवरती, 7वीच्या मार्क्सवरती, कशावरती केली जाते हे या ठिकाणी उत्तर आपल्याला माहित नाही. परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही बघा, तुम्हाला समजून येईल. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी व लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल. म्हणजे तुमची जे समजा समजा 1,00,000 फॉर्म आले, 1,00,000 जर फॉर्म आले, तर तुम्ही एक विचारात घ्या. तर समजा उच्च न्यायालयाला 1,00,000 फॉर्म आले, एवढे फॉर्म येणे अपेक्षित नव्हते, परंतु 1,00,000 फॉर्म आले. तर न्यायालयाला वाटले आता जी चाळणी चाचणी आहे आणि लेखी परीक्षा आहे, त्याच्यासाठी याच्यासाठी 1,00,000 फॉर्म आले, तर त्याच्यासाठी 60,000च फॉर्म त्यांनाच लेखी द्यायची. तर त्यांच्या मनाने कोणतेही त्यांना वाटतील ते उमेदवार, जे 40,000 उमेदवार काढून टाकतील आणि जे 60,000 उरले त्यांनाच लेखी परीक्षेसाठी आणि चाळणी चाचणीसाठी बोलवले जाईल आणि त्याची लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. कोणाला कोणत्या कारणामुळे बाद केले हे कारण तुम्ही उच्च न्यायालयाला विचारू शकत नाही. त्यांनी येथे स्पष्ट दिलेले आहे. तसेच शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालय नागपूर, खंडपीठ नागपूर यांचे स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. याच्यावर तुम्ही अपेक्षा घेऊ शकत नाही किंवा न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही का आम्हाला का बाद केले, ते सर्व न्यायालयाकडे हे अधिकार आहेत. ठीक आहे. आता बघू शकता, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बघू शकता. अर्ज सादर करताना बघू शकता, बॉम्बे हायकोर्ट .nic.in वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा हे देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे, प्रस्तुत परीक्षेचा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. म्हणजे फक्त ऑनलाईन तुम्ही अर्ज करायचा आहे. अर्ज कधीपासून करायचा आहे, तर आज दिनांक 18 बघू शकता, अर्ज चालू झालेले आहेत. आज दिनांक 18/2/2025 ते 4/3/2025 म्हणजे 18 तारीख, आज आहे 18 तारीख ते
4 तारखेपर्यंत, म्हणजे तुमच्याकडे जवळ-जवळ फक्त जर विचार केला, तर ही जाहिरात भरण्यासाठी 24 ते 25 दिवस कालावधी आहे. आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ मी टाकून देईल. त्याच्यानंतर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक. ऑनलाईन अर्जाची लिंक बघू शकता आज दिनांक 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजताच चालू होऊन गेलेली आहे आणि 4 तारखेला 11 आता दुसऱ्या वेबसाईट 12 वाजेपर्यंत चालू राहतात, परंतु ही 5 वाजता बंद करून टाकली जाईल. बघू शकता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढावी. त्याच्यानंतर सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत. आता काही जणे पाठवून देतात, ते पाठवायचे नाहीत. आता तुमची या ठिकाणी पासपोर्ट साईज किती पाहिजे हे दिलेलं आहे. सहीची साईज किती पाहिजे ते दिलेले आहे. ठीक आहे. फक्त शेवटचा अर्जाचा विचार केला आहे. फक्त वेळेत तुम्हाला अर्ज करायचा आहे, जी तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये. आता एक मिनिट बघू शकता ऑनलाईन पेमेंट करताना बघू शकता उमेदवाराने बॉम्बे हायकोर्ट nick.in या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुटमेंट मध्ये पिऊनच्या अप्लाय ऑनलाईन पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर SBI कलेक्ट द्वारे ऑनलाईन फी भरावी. SBI कलेक्ट रेफरन्स नंबर प्राप्त होईल, त्याचा वापर करून ऑनलाईन फॉर्म भरावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघू शकता आता हे फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ती संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्येच मी सांगेल. आता खूप मुलांचा जो प्रश्न आहे की फी किती राहील बघू शकता. ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबत सूचना. उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क ₹50 एवढे राहील द्वारे भरणे आवश्यक आहे. ₹50 SBI कलेक्ट द्वारे भरणे आवश्यक आहे म्हटलेलं आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणी शुल्क खात्यात जमा झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल. ठीक आहे. जे महत्वाचे पॉइंट तेच बघू शकता. आता इथं काय म्हटलेलं आहे तुम्ही एक पॉइंट बघा, हायलाइटेड त्यांनी पॉइंट दिलेला आहे. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित म्हणजे स्वतः प्रत्येक कागदपत्रावरती तुमची सही असणे, स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणी त्यासाठी मुलाखतीच्या वेळी बोलवण्यात येईल. आता त्यांनी कोणकोणती कागदपत्रे आहेत बोलवून घेतलेली आहेत ते इथं तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता एक मिनिट पहिल्यांदा या 7 कागदपत्रांचा जो स्क्रीनशॉट तुम्ही इथे काढून घ्या. जाहिरात आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम वरती भेटेल. त्याच्यानंतर बघू शकता 7व त्याच्यानंतर 8 ते 12 यांचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. आता परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे राहील त्यांनी म्हटलेलं आहे. परीक्षेचे स्वरूप आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. जो पहिला टप्पा असणार आहे तुमची चाळणी चाचणी आणि लेखी परीक्षा होईल. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 30 गुणांची होईल. त्याच्यापैकी कमीत कमी तुम्हाला 15 गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप राहतील म्हणजे एक प्रश्न आणि त्याच्या खाली 4 पर्याय अशा म्हणजे MCQ टाईप राहील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील. बघू शकता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील असं यांनी म्हटलेलं आहे. बघू शकता त्याच्यानंतर शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी याच्यासाठी 10 गुण दिले जातील आणि तोंडी परीक्षेला 10 गुण दिले जातील. आता गुण कुठे कुठे दिले जाणार आहेत हे लक्षात घ्या. तरी इथे तुमची लेखी परीक्षा चाळणी चाचणी ते 30 गुण हे झाले 30 गुण. त्याच्यानंतर तुमचे शारीरिक क्षमता आणि अर्हता चाचणी येथे 10 गुण आणि तोंडी मुलाखत आहे 10 गुण. अशा प्रकारे तुमची 50 गुणांची तुमची निवड प्रक्रियेचे बघू शकता. निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 गुण आहेत. बघू शकता चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल. शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघू शकता आता प्रवेश पत्र कसं येईल बघू शकता. परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेल द्वारे पाठवण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे सक्तीचे आहे म्हणजे अनिवार्य आहे, ते आणावेच लागेल. प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. ठीक आहे.
आता त्यांनी अभ्यासक्रमाबद्दल पुढे दिलेलं आहे की नाही ते बघून घेऊयात. आता कोणताही या ठिकाणी परीक्षा रद्द करणे, भरती रद्द करणे, स्थगिती देणे सर्व अधिकार न्यायालयाकडे असे आहेत. त्यांनी असे देखील म्हटलेले आहे. आता जर तुम्ही जी माहिती दिलेली आहे फॉर्म मध्ये ती बघताना त्याच्यानंतर तुमच्यावर काही फौजदारी गुन्हा किंवा खोटी माहिती आढळल्यास लगेच त्याला तिला या ठिकाणी पदावरून काढून टाकले जाईल. महिला आणि पुरुष दोन्ही हे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. ठीक. आता जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी सांगणार आहे. आता परीक्षेसाठी तुम्हाला मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड हे लायसन वगैरे हे पॉइंट चालू जातील. ठीक आहे. जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच आपण घेऊयात. आता हे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत या तुम्ही बघू शकता किंवा आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती जो व्हिडिओ येईल तो देखील तुम्ही बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे घोषणापत्र तुम्हाला नंतर लागणार आहे, सध्या लागणार नाही. ठीक आहे. जवळ-जवळ पूर्ण हे घोषणापत्र आपण लिहून दिलेले आहे. कराराचं थोडे चारित्र्य प्रमाणपत्र वगैरे आहे. हे काही बेसिक काही एवढं महत्त्वाचं नाही. परंतु फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक भरायचा आहे, कारण शॉर्ट लिस्ट केली जाणार आहे. एकदम नॉर्मल चुकी ते देखील तुम्हाला शॉर्ट लिस्टमधून बाहेर काढली जाऊ शकते. शॉर्ट लिस्टमध्ये तुमचे नाव देखील येणार नाही. त्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. आपला फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ येईल. तो नक्की बघा आणि मग व्हिडिओ मग चांगला तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.